पुढची बातमी नाशिकचे विजयी उमेदवार गोकुळ गीते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता समोर येत आहे। गोकुळ गीते विशेष विमानानं मुंबईकडे रवाना होणार आहेत आणि या 6 खासदारांच्या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमातच हा देखील पक्षप्रवेश होऊ शकतो अशी एक शक्यता सध्या समोर येते आहे। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये आपली उमेदवारी गोकुळ गीतेंनी कायम ठेवलेली होती आणि त्यानंतर आपण प्रचार थांबवू असं म्हटलेलं होतं। मात्र महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला त्यांनी नकार दिला होता आणि त्यानंतर अचानकपणे आज ज्यावेळी निकाल समोर आले त्यावेळी नेमकं नाशिकमध्ये काय गणित घडलं, कशा प्रकारची समीकरणं बिघडली, या सगळ्या गोष्टींची अचानक चर्चा सुरू झाली आणि गोकुळ गीते या ठिकाणी मोठ्या फरकाने विजयी झाले। त्यानंतर आता गोकुळ गीते हे मुंबईकडे रवाना झाल्याचं कळतंय आणि अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, गोकुळ गीते देखील आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आणि ते मुंबईला येण्याच्या तयारीत असं कळतंय। काय नेमके अपडेट्स आहेत गोकुळ गीतेंबाबत? बरोबर आहे, गोकुळ गीते हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत। शिवसेनेदार किशोर पाटील हे नुकतेच त्यांच्या निवासस्थानी आलेले होते। त्यांच्याबरोबर माजी खासदार उन्मेष पाटील हे देखील होते आणि ते दोघांनी गोकुळ गीते यांना घेऊन आता ते नाशिकच्या ओझर विमानतळाच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत आणि ओझर विमानतळावरून एका खासगी विमानाने मुंबईमध्ये ते येतील। मुंबईमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घडवून देणार आहेत आणि त्या भेटीमधनं पुढची राजकीय भूमिका ही स्पष्ट होईल। गोकुळ गीते हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। आता फक्त ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये हा प्रवेश सोहळा होईल तेवढेच प्रतीक्षा ही बघावी लागणार आहे। गोकुळ गीते यांनी आजच झालेल्या निकालामध्ये नरेंद्र दराडे जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांचा पराभव केला। हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलेला होता, परंतु अपक्ष उमेदवार गोकुळ गीते हे अपक्ष असल्यामुळे त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून जी एक जागा नाशिकची शिवसेनेला जोडलेली होती, जो एक आमदार शिवसेनेला मिळणं अपेक्षित होतं, ती कमतरता कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न हा शिवसेनेच्या माध्यमातून केला जातोय। कारण 11 जागांपैकी 4 जागा ह्या शिवसेनेला मिळालेल्या होत्या। त्या 4 जागांपैकी एका जागेवर पराभव झाला, त्यामुळे शिवसेनेच्या वाटेला 3च आमदार येत होते। त्यामुळे जी रिक्त होणारी जागा होती किंवा जी इतर पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये जाण्याची शक्यता होती ती जागा आपल्याकडे खेचण्यात शिंदेंच्या शिवसेनेला यश येत आहे। धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीबद्दल। तर नंदनवन निवासस्थानावरून थोड्याच वेळात 6 खासदार आणि एकनाथ शिंदे हे बाहेर पडणार आहेत। नंदनवन निवासस्थानावरून थोड्याच वेळामध्ये हे 6 खासदार आणि एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर खासदार नरेश म्हस्के हे सगळेजण वायबी सेंटरला जाण्यासाठी रवाना होणार आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाच्या नजरा या वायबी चव्हाण सेंटरवर लागलेल्या असणार आहेत। या ठिकाणी या सर्व खासदारांना अधिकृतरित्या प्रवेश दिला जाणार आहे आणि पत्रकार परिषद देखील होणार आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आपल्या सोबत सचिन गाड